निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे। विधानसभा निवडणुकीतले 43 पराभूत वर्षभरातच महायुतीमध्ये आलेत। 43 पैकी 26 पराभूत भाजपत तर 13 अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेत। विधानसभेतले 7 पराभूत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत। 3 अपक्षही सामील झालेले आहेत। पक्ष सोडलेले सर्वाधिक 19 पराभूत उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, महाविकास आघाडीला मोठी गळती लागलेली आहे। कोणकोणत्या शिलेदारांनी साथ सोडली आहे, त्यामागची कारणं काय आणि आगामी काळातल्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसाठी हा किती मोठा फटका आहे? यातलं सर्वाधिक मोठं उदाहरण सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर याच इथलं सांगितलं तर काही वावगं ठरणार नाही। त्याचं कारण असं आहे की भाजपामधून 3 लोक विधानसभेच्या तोंडावरती भाजपाला सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये गेले होते, ज्यामध्ये वैजापूरचे जर आपण पाहिलं तर दिनेश परदेशी यांचं नाव होतं। त्यांनी शिंदे सेनेच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती। संभाजीनगर पश्चिमचं राजू शिंदे होते, ज्यांनी संजय शिरसाटांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। अब्दुल सत्तारांच्या विरोधात निवडणूक लढणारे देखील या ठिकाणी भाजपाचेच नेते होते आणि जसे निवडणूक लागला आणि एका वर्षभरात त्यांनी पुन्हा स्वग्रही परत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अशी स्थिती महाराष्ट्रामधली होती। आपण पाहिलं तर विधानसभेला प्रत्येकाला वाटत होतं की आपल्याला भाजपाचं किंवा शिवसेनेचं किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं तिकीट मिळेल, मात्र त्यांची युती या ठिकाणी झाली आणि त्यामुळे नाराज जे होते ते सगळे इतर पक्षामध्ये गेले होते, ज्याच्यात राष्ट्रवादी शरद पवारांचे असेल, काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांचे असेल। उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिक प्रवेश झालेले होते, मात्र त्यातले 19 जे आमदार आहेत ते पुन्हा एकदा त्यांच्या पक्षामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली जी नेती होती त्यांनी संघर्ष न करता पुन्हा स्वग्रही जाण्याचंच या ठिकाणी पसंत केल्याचं आपल्याला या आकडेवारीमधून समोर आलेलं आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.